नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. रिवाईचं कट ऑफ अर्थात क्वालिफाईंग मार्क्स कधी कमी होणार या प्रतीक्षेमध्ये सर्व महाराष्ट्रातील मुलं त्याचबरोबर पालक फार जास्त त्रस्त आहेत. तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्केटमध्ये ॲडमिशनच्या बाबतीमध्ये चर्चा आहे की 110 113 पर्यंत ओपन कॅटेगरीसाठी जनरल कॅटेगरीसाठी कट ऑफ कमी होणार आणि जे काही मुलं कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 80 83 86 असं एक साधारणतः गणित मार्केटमध्ये आहे. परंतु ॲडमिशनचं काय आणि त्याचबरोबर कधी क्वालिफाईंग मार्क्स कधी कट ऑफ हा रिवाईज होणार आहे पब्लिश याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर पालक मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 10 मिनटं अधिक बोलणार आहोत. जे विद्यार्थी रिपीट आहेत, फ्रेशर आहेत आणि यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲडमिशन घ्यायचंच आहे त्यांनी हा व्हिडिओ कंप्लीट बघावा. कारण काय होईल, ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी ॲडमिशन घ्यायचं वगैरे नाही आहे तर फक्त कधी कमी होणार याच्यासाठी आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करून एकच विचारायचं वारंवार, तर हे तितपर अपेक्षित नाही. त्यामुळे आपण काय करत आहोत, एक व्हॉट्सअप ग्रुप जे काही विद्यार्थी नॉन क्वालिफाय आहेत, जे विद्यार्थी नॉन क्वालिफाय आहेत ज्यांना 70 80 110 पर्यंत मार्क्स आहेत, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण नॉन क्वालिफाय विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा पुढे एक नंबरही देतो, त्यावरती तुम्ही मेसेज केला तुम्हाला लिंक मिळून जाईल. ठीक आहे, हा जो काही ग्रुप आहे यामध्ये नॉन क्वालिफाय कॅन्डिडेट्स आणि पॅरेंट्स असणार आहेत. ठीक आहे, एकदम हॉनेस्ट आणि सपोर्ट तुम्हाला लास्ट मोमेंटपर्यंत मिळेल. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला जॉईन होता येईल तेवढ्या लवकर तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी जॉईन होऊन जा. ठीक आहे, आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सर्वात अगोदर तुम्ही हे समजून घ्या की दरवर्षी क्वालिफाईंग मार्क्स का बरं डिक्रीज होतात. आता यामागे स्पष्ट NCIMSचं कुठल्याही प्रकारचं गाईडलाईन बघायला मिळालेलं नाही. ते गाईडलाईन कुठेतरी असेल, एखाद्या जाणकार व्यक्तीला NCIMSमध्ये माहिती असेल, परंतु आपल्या सर्वसामान्य विद्यार्थी पालक आणि काउन्सलरला सुद्धा ते गाईडलाईन बघायला मिळालेलं नाही. यावरती फार जास्त अभ्यास केला तरीसुद्धा ते बघायला मिळालेलं नाही. आता मागील 4 5 7 वर्षापासनं हा कट ऑफ क्वालिफाईंग मार्क्स दरवर्षी 10 ते 13% 15% कमी होत आहेत. परंतु यावर्षी अद्याप का झालेले नाहीत. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही हेही ऐकलं असेल, प्रत्येक राज्याच्या कॉलेजने कोर्टमध्ये पिटिशन फाईल केलेले आहेत. प्रत्येक राज्याने केस स्टडी फाईल केलेली आहे क्वालिफाईंग मार्क्स कमी करण्याबाबत. आता जर आपण एक उदाहरण घेतलं किंवा काहीही ठिकाणी असं मेन्शन आहे आणि आमचाही जेवढा एक्सपिरियन्स आहे की बाबा ज्यावेळेस क्वालिफाईंग मार्क्स कमी होतात तर संपूर्ण राज्यांमध्ये म्हणजेच अर्थात ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्येक राज्यामध्ये 10 ते 15% जर जागा रिक्त राहिल्या, जर 10 ते 15% जागा सीट्स ह्या व्हॅकंट राहिल्या तरच क्वालिफाईंग मार्क्स कमी होतात. मग आता जर आपण अभ्यास केला, एक उदाहरण घेऊ आपण महाराष्ट्राचे आहोत म्हणून. महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटाच्या अंतर्गत 20 ते 25 जागा शिल्लक आहेत आणि त्याचबरोबर कर्नाटकाचा विचार केला तर त्यांनी स्ट्रे व्हॅकन्सी स्पॉट राऊंडचं शेड्यूल आज रोजी त्यांचं पब्लिश झालेलं आहे. मग जर जागा शिल्लक नाही तर NCIMS ही जी काही संस्था आहे, ही जी काही बॉडी आहे, त्यांनी कट ऑफ डिक्रीज न होण्याबाबत तरी गाईडलाईन काढाव्यात, म्हणजे मुलांचं नुकसान होणार नाही. आता जे काही यांनी फाईल केलेले पिटिशन्स आहे कोर्टामध्ये, हा एक सरळ साधेपणाने सांगायचं तर प्रत्येकाचं हे नाटक चालू आहे. गव्हर्नमेंट असेल, NCIMS असेल किंवा कॉलेजेस असतील, हे तर पालकाचा आणि विद्यार्थ्यांचा कधीच विचार करत नाही. किंवा एखादं ॲडमिशन ऑथॉरिटी असेल, मागच्या वर्षी काय प्रकरण झालं सांगण्याची गरज नाही. यावर्षी पण आता जानेवारी उजाडेल तरी अजून प्रवेश प्रक्रिया चालूच आहे. तर याला जबाबदार कोण? गव्हर्नमेंट तर विद्यार्थ्यांसोबत दरवेळेस खेळतंच, परंतु NCIMS ही एक नामांकित आयुर्वेदामधली बॉडी आहे. या बॉडीने विद्यार्थ्यांना क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे. जर क्वालिफाईंग मार्क्स त्यांना कमी करायचे तर त्यांनी सरळ सांगायला पाहिजे की येणाऱ्या 20 तारखेला जर 10% जागा असतील तर आम्ही क्वालिफाईंग मार्क्स कमी करू, अन्यथा करणार नाहीत. किंवा
आम्ही यावर्षी क्वालिफाईंग मार्क्स कमी करणार आहेत या तारखेला, तुम्ही क्लॅरिफिकेशन जोपर्यंत देणार नाही विद्यार्थी आणि पालक तोपर्यंत त्रस्तेमध्ये असणार. परंतु आता हे तर झालं सर्व गोष्टी. आता एक उदाहरण घेऊ आपण की ज्यावेळेस क्वालिफाईंग मार्क्स कमी होतील त्यावेळेस काय होणार आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स काय होणार आहेत, वाढणार आहेत. कारण महाराष्ट्राचा विचार करा, संपूर्ण भारत देशाचा विचार करा की सर्वात जास्त असं म्हणायला काय हरकत नाही 40 ते 50% विद्यार्थी याच रेंजमध्ये असतात. कोणत्या रेंजमध्ये, 70 ते 110 मार्क्स या रेंजमध्ये जवळपास 40 ते 50% विद्यार्थी असतात. कशाच्या 40 ते 50% विद्यार्थी, तर 23 लाख 22 लाख या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये हे विद्यार्थी असतात. मग आता काय होणार, ज्यावेळेस क्वालिफाईंग मार्क्स कमी होणार त्यावेळेस नंबर ऑफ स्टुडंट्स वाढणार, नंबर ऑफ सीट्स होणार कमी. मग त्यावेळेसही कोण पॅनिक होणार, विद्यार्थी आणि पालक. शेवटी हे कोणालाही कोणाचं भल्याचं पडलेलं नाही आहे. विद्यार्थ्याला आणि पालकाला त्यांचंच हित बघणं आहे. अगोदर सीट प्री बुकिंग हा प्रकार तुम्ही ऐकला असेल, काही राज्यांमध्ये हा प्रकार फार जास्त चालतो. ठीक आहे, असं म्हणायला काही हरकतच नाही, परंतु याला थोडंसं वेगळं नाव दिलं पाहिजे की तुम्ही तुमचं सीट कन्फर्मेशन करून घ्या. मग ते असं नाही की आमच्या मार्फत करा, कॉलेजला जाऊन करा, किंवा हे प्रामाणिकपणे सांगेल की कोणीतरी हाताशीर 2 पैसे देऊन एक प्रामाणिक माणूस सोबत ठेवा, त्याला 100% गॅरंटी असली पाहिजे की ॲडमिशन तुमचं कसं होणार. नाही झालं तर बाकी कोर्सेसला प्लॅन बी काय असणार. तिसरा पर्याय की पुढच्या वर्षी काय करता येईल याचं त्यांनी पालक, विद्यार्थी आणि सदरील व्यक्तीचं जर ताळमेळ बसत असेल, अशाच व्यक्तीकडे तुम्ही 2 पैसे देऊन काय म्हणता येईल त्याला, काउन्सिलिंग जॉईन करा, काय करायचं ते करा, परंतु एक कोणत्याही प्रामाणिक आणि विश्वपूर्वक माणसाचा हात हा तुमच्यासोबत मात्र नक्की असू द्या. आता ज्या विद्यार्थ्यांना 113+ मार्क्स आहेत त्यांनी नक्कीच UP झालं, पंजाब झालं, अशा राज्यांमध्ये BMSसाठी ॲडमिशन घेतलं पाहिजे रे मित्रांनो. कारण यामागे कारणं आहेत की तुम्ही ऑलरेडी अकॅडमिक इयरच्या लॉसमध्ये आहात, जास्त दूर आहे, हा प्रकार चालत नाही. कॉलेज म्हणजे एक प्लॅटफॉर्म असतं, राज्य म्हणजे एक प्लॅटफॉर्म असतं, त्या प्लॅटफॉर्ममधनं तुम्हाला BMS कंप्लीट करायचं आहे. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ कोर्सेस तुम्ही एकाच ट्रॅकवरती येणार आहात परत, हे लक्षात घ्या. यासाठी आता तुम्हाला प्री बुकिंग किंवा प्री सीट कन्फर्मेशन आमच्या टीमकडनं करायचं आहे, कंपल्शन नाही. करायचं जर असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती 9763542611 तुमचं नेम, स्कोअर कार्ड आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधनं आहात, कोणत्या राज्यामधनं आहात. बरेच विद्यार्थी पालक आपला व्हिडिओ बाहेर राज्यामधनं सुद्धा बघतात, त्यामुळे हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये BMS किंवा BHMSसाठी कुठेही जरी प्री सीट कन्फर्मेशन असेल, सर आम्हाला तुमच्याबरोबर यायचं आहे, तुमच्यासोबत आम्हाला पूर्ण ही जी काही जर्नी आहे ॲडमिशनची ती कंप्लीट करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी मात्र सीट कन्फर्म करावी. तुमच्याकडनं नक्कीच आम्ही काहीतरी चार्जेस आकारूत, परंतु तुम्हाला आम्ही फायनल कन्फर्मेशन जर असेल तरच पैसे घेऊत अथवा घेणार नाही. आणि यावर्षी नाही झालं तर 100% येणाऱ्या प्लॅन बी असेल, फिजिओथेरपी असेल, व्हॉटएव्हर असेल किंवा नेक्स्ट इयरला काय करता येईल, पालक आणि मी आपण ॲडमिशन प्रवेश प्रक्रियामधनं जाणार. विद्यार्थ्याला ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेचा टेन्शन, प्रेशर देणार नाहीत. त्यांना त्यांचा अभ्यास चालू करायला काहीही हरकत नाही. जेन्युइन सांगणार, विनाकाराने आता ती वेळ नाही आहे या सर्व गोष्टींमध्ये अडकून बसण्याची. आणि खरंच विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तुम्हाला काहीतरी एक आशा, अपेक्षा आणि पाठीवर आपल्यासोबत कोणीतरी आहे या प्रेमापोटीमधनं हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असेल तर धन्यवाद. आणि कुठल्याही प्रकारचं माझ्या सर्व पालकधारका माणसांनी, त्याचबरोबर त्यांचे बालक यांनी काळजी करू नाही. दिलेल्या नंबरवरती तुम्हाला काही जरी अडचण असेल तर कॉल करावा. कॉल जरी रिसीव झाला नाही तर 2-3 वेळेस कॉल करावा, ठीक आहे. आणि काही जरी तुम्हाला क्वायरी असेल तर मेसेज नक्की ड्रॉप करा, कमेंट बॉक्समध्ये मेसेज लिहा आणि गरजूवंत मुलांपर्यंत व्हिडिओ पाठवा. एवढंच सांगेल, पालकांपर्यंत पाठवा. विद्यार्थ्यांपेक्षा पालक जास्त तणावामध्ये सध्याच्या घडीला आहेत आणि हे मी अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगत आहे, ठीक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुनश्च भेटूया.
तोपर्यंत काळजी करू नका. काही जरी शंका असेल, मनामध्ये संभ्रम तयार झाला असेल, मनामध्ये कुठल्या गोष्टीबद्दल काही अडचण असेल, ॲडमिशन कुठं घ्यावं सर, मुलगी आहे मुलीला पाठवावं की नाही, त्या कॉलेजमध्ये मुली किती आहेत, मुलं किती आहेत, महाराष्ट्राची किती आहेत, प्रॉपरचे मुली किती आहेत, जेवण कसं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच आम्ही बसलेलो आहोत. असं नाही की 2 पैसे कमवण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत, परंतु या व्यवसायाच्या मार्फत आता जे शेवटी उरलेले विद्यार्थी पालक आहेत, यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो प्रश्न मार्गी लावणं हे आमच्यासारख्यांचं कामच आहे, असं म्हणून मी थांबतो. परत एकदा भेटूयात. तोपर्यंत बेटा, वी विल विथ यू अँड डोंट वरी.